भारताने कोळसा उत्पादनात दमदार कामगिरी करत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे। केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती एक्स अकाउंटवरून दिली आहे। या मोठ्या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी कोळसा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले आहे। दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख पैसे सापडले आहेत। यशवंत वर्मा असे या न्यायमूर्तींचे नाव असून त्यांच्या सरकारी निवासस्थानाला आग लागली होती। आता वर्मा यांची बदली होणार असून काही न्यायमूर्तींनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाची रेकी करणाऱ्या रईस अहमद शेखचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे। तो पुलवामा येथील रहिवासी असून तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करतो। यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये जिवंत हातबॉम्ब बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर खटला दाखल आहे। पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी पुन्हा एकदा भारतावर खापर फोडले आहे। पाकिस्तानमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात भारत सहभागी असल्याचे ते म्हणाले आहेत। बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेसवर केलेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी ही टिप्पणी करण्यात आली आहे। 22 मार्च पासून IPL 2025च्या हंगामाला सुरुवात होणार आहे। सलामीचा पहिला सामना RCB आणि KKR मध्ये पार पडणार आहे। यावर्षी ही स्पर्धा 65 दिवस खेळवली जाईल, तसेच एकूण 74 सामने होतील। भारतातल्या 13 शहरांमध्ये ही स्पर्धा होणार असून 10 संघ यात खेळणार आहेत। मुस्लिम कंत्राटदारांना आरक्षण देण्याच्या विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्याचे दिसून आले। मात्र सिद्धरामय्या सरकारने हे विधेयक मंजूर करत सरकारी निवेदनामध्ये मुस्लिम कंत्राटदारांना 4% आरक्षण दिले आहे। तसेच यानुसार आता मुख्यमंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वेतनामध्ये देखील वाढ होणार आहे। कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला भाजपने कायदेशीररित्या आव्हान देण्याचा देखील निर्णय घेतला आहे। राज्य सरकार AI पॉलिसीसाठी धोरण तयार करत आहे। याबाबतची घोषणा माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषद सभागृहात दिली आहे। यासाठी समिती नेमली जाणार असून शिक्षक तज्ज्ञ आणि पालक तसेच शिक्षक हे सर्व त्या समितीमध्ये असतील। काही वर्षांपूर्वी जयकुमार गोरेंवरती एका महिलेने गंभीर आरोप केले होते। जयकुमार गोरेंनी स्वतःचे 360 नग्न फोटो पाठवल्याचे आरोप या महिलेने केला होता। या महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती। यातील 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। राज्यातील गोवंश तस्करीच्या प्रकरणात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। एखादा आरोपी गोहत्येच्या प्रकरणांमध्ये वारंवार पकडला गेला तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई होणार आहे। आधीपासून राज्यात गोहत्येसाठी 10,000 रुपये दंड आणि 5 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे। उभाटा नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली यांचे नाव घेण्यात आल्यामुळे आता खळबळ उडाली आहे। न्यायालयासमोर येणाऱ्या पुराव्यानंतर या प्रकरणाची दिशा ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। जर काही नवीन पुरावे गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्यावेळी सरकार निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।